तेजस आपल्याला पाहायला मिळते. सामना सुरू झाला तर सिग्नल इथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्वालिफायर 2 आपल्या भेटीला आले. एका बाजूला महालक्ष्मी काजरगाठी नाणेफेकीचा कौल जिंकला, गोलंदाजी स्वीकारले, आमंत्रित केले गेले. मंगलमूर्ती आठ संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक तेजस आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल स्मितेश बोरकर. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी इथे मात्र हे दोन्ही फलंदाज जरूर करतील. चांगला खेळ त्यांच्याकडून अपेक्षित असेल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न रणजित याचा पहिला चेंडू अगदी चांगल्यारीत्या डिलिव्हर केला, पिचिंग केला. एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी धावा जोडणं गरजेचं असेल, धावा रोखणं इथे मात्र गरजेचं असेल. धावा रोकेल कोण, धावा जोडेल कोण हे पाहायचंय. धावा जोडण्याची क्षमता हे दोन्ही फलंदाज जरूर ठेवतात आपल्या बॅटमधून, परंतु ती बॅट कशी बोलेला तळपेल याकडे लक्ष असेल. क्वालिफायर 2 इथून पहिले क्वालिफायर गमावली मंगलमूर्ती आठ संघानं आणि त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पुन्हा एकदा संधी मिळते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर चांगला आहे. विद्युत वाहिनीला स्पर्श झालाय. चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धाबांसाठी या 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 5. पहिल्या चेंडूवर एक धाव हलक्यानं जरूर घेतली. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट मिळते. दांडी दांडी गोल होत असताना स्मितेश बोरकर बॅक टू द पॅव्हेलियन. रणजित इथे मात्र जीत करतोय आपल्या नावावर. पाहिले घेतलं स्मितेश बोरकर सारखा मोठा फलंदाज माघारी परतवलाय मैदानाच्या आतमध्ये. जीतू चाळके करण बडवीचा फॅन म्हणून समजलं जातं पंचक्रोशीमध्ये, तो दाखल झालाय. धावसंख्येत आता मात्र बदल नाहीये. धावसंख्या 5. एक विकेट. स्मितेश बोरकर सारखा मोठा फलंदाज माघारी आहे. रणजित मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र जीत आहे. पाहिलं गेलं तर आतापर्यंत चांगली कामगिरी या रणजितनं केली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी तो आपल्या खांद्यावर घेताना पाहायला मिळेल. ॲक्शन शैली पाहिली गेली तर थोडीशी वेगळी आहे, परंतु त्या शैलीचा प्रभाव मैदानाच्या आतमध्ये जरूर पडतोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र महालक्ष्मी काजरगाठी संघासमोर असेल. तेजस नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक जितू चाळके. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, बॅटबॉलचा संपर्क पुरेसा होत नाही. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 6 वर. एक विकेट प्राप्त झाली आहे. तिसऱ्या चेंडूवर ती विकेट प्राप्त झाल्यानंतर पुढील एक धाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जितू चाळकेने घेतली आहे. जितू चाळके तो सध्या तरी नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऑन स्ट्राईक तेजसला आपण पाहतोय. तेजस इथून कामगिरी कशी करेल. आपला संघ आता मात्र थोडासा अडचणीत सापडलाय. जो अडचणीत वर बात करतो तो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि आयुष्यामध्ये जरूर यशस्वी होतो. इथे मात्र बीमर घोषित केला जाते. पंचांकडून नो बॉल घोषित झाला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
घोषित क्षेत्रामध्ये ही धाव इथे मोजली जाईल. फील्डचा सिग्नलही पंचांकडून झाला. एकूण 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. धावसंख्या 8 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा, 1 विकेट आतापर्यंत आपल्या संघासाठी. जोडत असताना हे दोन्ही फलंदाज, हा प्रेटचा चेंडू आहे, या प्रेटच्या चेंडूवर किती धावा मोठ्या कोरल्या जातील, फटकेबाजी केली जाईल, हे पाहायचे. आश्वासक फटका त्यांच्या बॅटमधून येईल का हे पाहावं लागेल. प्रेटचा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु दुसरी धाव घेतली जाणार नाही. या प्रेटचा चेंडू आहे, त्यामुळे इथे मात्र धावबाद स्वरूपात फक्त फलंदाज बाद होईल. 5% फक्त फलंदाज बाद होतो प्रेटच्या चेंडूवर, तो म्हणजे धावबाद स्वरूपात. इतर कोणत्याही स्वरूपात फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. धावसंख्या 9, 1 विकेट. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. महालक्ष्मी काजरघाटी हा संघ आपण गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहिलाय. ओव्हर द विकेटने चेंडू चांगला आहे, चांगली डिलिव्हर केली गेली आहे, चांगलं पिचिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली आहे, 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यस डीजे.
मध्ये जात असताना अनिकेत आपल्या संघासाठी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये 10 या धावसंख्येवर बसलेली दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निशांतनं केली आहे. निशांतनं शांत ठेवलंय फलंदाजांना. जितू चाळके संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. तो संघर्ष इथे मात्र ही जबाबदारी वाढत असताना आपल्या संघासाठी तो किती कॉल इथे पटकेबाजी करेल हे पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्या फलंदाज. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव इथे पूर्ण केली जाते. अनिकेत नाखुश आहे. एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या मदतीनंतर धावसंख्या 11 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला असता. बॅटबॉलचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये, त्यामुळे पूर्णपणे नाखुश आपल्याला अनिकेत पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. चेंडू इथे मात्र जरूर पंचांचा सिग्नल वाईट बॉलचं येतोय. दंडित केलं गेलं. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचेल. 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. निशांत पुन्हा एकदा इथे मात्र कमी गती व्हेरिएशन पाहायला मिळालाय. चेंडू इथे मात्र जरूर निर्धाव आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 12, 2 विकेट इथे मात्र गमावल्यात. नितीश मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत ऑन स्ट्राईक आहे. चांगली खेळी ते मात्र जरूर फलंदाज अनिकेतला करायचे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चला जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला पुनश्च एकदा विनंती आहे. ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला होता. इथे मात्र अपीलही केली जाते. चेंडू इथे मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 12 वर स्थिरावली आहे. 13 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते मात्र होणार नाहीये. स्वतःला रोखलं जातंय. संयम दाखवला जातोय. संयम इथून मात्र दाखवून चालणार नाहीये. आक्रमक तर व्हावं लागेल, कारण तिसऱ्या षटकाचा खेळ आहे. 2 चेंडू त्यातील झाले. धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते. असं कदाचित थोडंसं कमी वेळा पाहायला मिळतं की चेंडू जास्त झालेत, धाबा कमी झाल्यात. कमीत कमी वेळा असं टेनिस क्रिकेटमध्ये खूप वेळा झालंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. तेजसचा फटका इथे मात्र धावा देऊन जाईल का हे पाहायचंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं आणि 4 धाबा इथे वसूल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावली आहे. 17 धावा.
17 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. तेजस आणि अनिकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली खेळी ते मात्र जरूर अपेक्षित असेल. चला जास्त वेळ आपण घेत आहे क्षेत्ररक्षणासाठी. हा चेंडू चांगला आहे. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर टाकलेला परंतु पंचांनी वाईड बॉल घोषित केला. दंडित केले जाते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 18. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा खर्च केल्यात. इथे मात्र नितीशने तिसऱ्या षटकाची जबाबदारी नितीशवर दिली आहे. अपील जरूर पाहायला मिळाली परंतु झेल पूर्ण झाला नाहीये. दर्जेदार गोलंदाजी वेगावर स्वार होऊन काढण्याचा प्रयत्न झाला आणि ते स्वार होत असताना इथे मात्र चेंडू निर्धाव जाते. अचूकता दाखवतोय नितीश आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाची जबाबदारी माझ्यावर का दिली आहे हे दाखवून देत असताना गोलंदाज नितीश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः पालतू मध्ये येईल. इथे झेल निसटलाय. पाहिलं गेलं तर नितीश चुका करताना पाहायला मिळाला परंतु इथे धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. अनिकेत ऑन स्ट्राईक. तेजस नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला 2 जीवनदान इथे मात्र मिळत आहेत. 2 संधी इथे मात्र मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. धावा मिळतील एकूण 4. धावसंख्या 23. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 23 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला. 34 षटक. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 23 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळाल्यात. निशांत गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 4थ्या षटकाचा खेळ त्याच्या हाती सोपवला जातोय. पॉवर प्लेचं षटक. ऑन स्ट्राईक तेजस आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ओंकार सुर्वे चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तिथे पुढे केली जाईल. एका धावच्या मध्ये धावसंख्या 24 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा. 2 विकेट इथे मात्र गमावल्या. जितू चाळके स्मितेश बोरकर आपल्याला पाहायला मिळाला. चोवीस ही धावसंख्या. राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. चेंडू ट्रॅव्हल होते
सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. गोलंदाज पुन्हा एकदा सजवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू इथे मात्र जरूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तेजसला जकडवून ठेवलं होतं, तसंच इथे मात्र अनिकेतलाही जकडवून ठेवलं जाते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज निशांतला आपण पाहतोय. निशांत इथे मात्र चांगली कामगिरी करतोय, शांत ठेवतोय प्रत्येक फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. वेरियस यांना इथे मात्र जरूर प्रयत्न झाला, संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर होती. धावसंख्या 28. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. चौथं षटक महालक्ष्मी काजरघाटे संघाकडून दाखल मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर निशांत. राऊंड विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक इथे मात्र जरूर ओंकार सुर्वे आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव 2 धावा इथे पूर्ण होत्या. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या 30 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा स्कोर कार्डवर जरूर असतील. राऊंड विकेट. मोठा फटका इथे मात्र चेंडू चालला सर सीमारेषा पार. षटकार येतोय. नवनाथ गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी नवनाथला करावी लागेल. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये त्याच्यासाठी सोपावलंय. हे अंतिम षटक फटकेबाजी जरूर अपेक्षित असतील. 36 धावा 4 षटकांच्या खेळामध्ये जरूर आहेत. 5व्या षटकाचा खेळ. मोठा फटका इथे मात्र जरूर येतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यस इथे पोहोचला. झेल होतोय. नशिबाची साथ नाही आहे. विकेट मिळाली आहे. माघारी परतावं लागेल तेजसला. थँक्यू डेझी. ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 36 धाबात आतापर्यंत आपण पाहिल्यात. 1 विकेट. पहिल्या चेंडूवर इथे मात्र येत असताना 5व्या षटकाच्या इथे मात्र धावबाद होईल का हे पाहायचे.
वाईट सिग्नल पंचांकडून येत असताना इथे मात्र जरूर धावबाद स्वरूपात इथे मात्र ऋषिकेश बाद झालाय. मागील 3 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर झाला. मिस्टॅमिक स्ट्रोक होतो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे मिळतात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 45 ही पाहायला मिळेल. या षटकातील अजूनही पाहिले गेले तर चेंडू शिल्लक असतील 3. या 3 चेंडूंमध्ये अजून 8 ते 10 धावा जोडण्याचा प्रयत्न अनिकेत जरूर करेल. अनिकेतच्या बॅटमधून मोठी फटके येत आहेत आणि ते फटके येणं अजून अपेक्षित असेल. धावांची भूक इथे भागवायची आहे. फुल टॉस आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. फटकाही यशस्वीरित्या सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी RPL षटकार. आगडी गोलंदाजी. धावसंख्या 51. नवनाथ इथे मात्र अजून 2 चेंडू हाताळायचे आहेत. हे 2 चेंडू अनिकेत इथे मात्र 1 चेंडू तरी सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करेल. ओव्हर द विकेट. यस, मोठा फटका इथे येतोय. चाललाय सरळ 6 धावांसाठी RPL षटकार. बल 3 षटकार आतापर्यंत 4 षटकार आतापर्यंत खेचले गेलेत मागील 6 चेंडूंमध्ये. जरूर चेंडू इथे मात्र चुकीचा आहे. दबाव आहे. दबाव दबाव आणि दबाव पाहायला मिळते. वाईट सिग्नल पंचांकडून येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. संघासाठी चांगली खेळी ते मात्र अनिकेतनं केली आहे. या सामन्याचे हिरो ठरेल का? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. जरूर इथे 6 धावा वसूल केल्या जातील. धावसंख्या 64 पूर्ण झाले. 65 धावाचं उद्दिष्ट ते मात्र ठेवलं जाते.
कैलासवासी रवींद्र पांडुरंग मयेकर यांच्या स्मरणार्थ रणझुंजार प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. RPL आपण पाहतोय. ही स्पर्धा आयोजित केली जाते रणझुंजार क्रिकेट क्लब आणि मनोरंजन चिंचकरी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करत असताना आम्हाला या स्पर्धेसाठी आकर्षक चषक सुपूर्द केलेत. बंड्याजी मयेकर यांच्याकडून विजेता संघासाठी चषक, उपविजेता संघासाठी चषक, त्यानंतर परागजी नागवेकर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजासाठी चषक, मुन्नाकीर यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी चषक असेल, दिलीप जी शेठ पिलनकर यांच्याकडून क्षेत्ररक्षकासाठी चषक, प्रतीकजी माटेल यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी चषक, रश्मीजी बोरकर यांच्याकडून सिक्सर किंग साठी चषक असेल आणि तदनंतर विजेता संघासाठी भैयाजी सामंत यांच्याकडून कॅश प्राईज, कांचनजी नागवेकर यांच्याकडून उपविजेता संघासाठी कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विकास चव्हाण यांच्याकडून आर्थिक सहाय्य, सुहासजी पवार यांच्याकडून आर्थिक सहाय्य, समीरजी भातडे यांच्याकडून आर्थिक सहाय्य, बंटीजी भाटकर यांच्याकडून आर्थिक सहाय्य, प्रदीपजी केर यांच्याकडून आर्थिक सहाय्य, नानाजी नागवेकर यांच्याकडून आर्थिक सहाय्य, प्रकाशजी रसाळ, तुषारजी साळवे यांच्याकडून मोलाचं योगदान, नाझिया मुकादम मॅडम, प्रथम नागरिक, सोमेश्वर गाव, शंकरजी झोरे, शरदजी नागवेकर, लाईट पाणी व्यवस्था आणि तदनंतर रामेश्वरवाडी क्रिकेट क्लब यांच्याकडून ग्राउंडसाठी मदत, परागजी नागवेकर, प्रतीकजी साळवे, अप्पाजी आंग्रे, गुरुजी पालवकर यांच्याकडूनही या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभते. सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. क्वालिफायर 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रति या स्पर्धेचे आयोजक सूरज उर्फ भोऱ्या मयेकर, स्मितेश बोरकर, मनीषजी भातडे, सुबोधजी कुंभार, साईजी कांसरे, प्रतीकजी मयेकर, रणजितजी भातडे, समर्थजी मयेकर, दिपेशजी बोंबल आणि अभिषेकजी गबाळे या सर्वांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पार पाडतोय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि त्या अंतिम दिवसामध्ये ही लढत आपल्या भेटीला आली आहे. चिन्मय आपल्याला पाहायला मिळेल. 65 धावांचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे. तो 65 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट झालेत क्षेत्ररक्षक. इथे धावा वसूल होतील 4. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर इथे मात्र पडत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा. पहिला चेंडू अगदी क्षेत्ररक्षक बीट झाल्यामुळे इथं 4 धावा वसूल केल्यात. चिन्मय पुन्हा एकदा ओंकार सुर्वेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. झेल झाला. कौशल बोरकर पॉइंटला उभा होता. या मोठ्या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे आणि उपलब्धता आपली दाखवून दिली आहे कौशल बोरकरने. अप्रतिम झेल इथे मात्र घेत असताना जरूर झेल झालाय. ओंकार सुर्वे निराशा करत माघारी परतलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज निशांत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत इथे मात्र शांत राहील की अशांत करेल या चिन्मयीला. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा होता. बॅटचा फ्लो थोडासा खाली राहिला त्यामुळे हा चेंडू हवेमध्ये खूप काळ राहू शकला नव्हता. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला नाहीये त्यामुळे सर पॉइंटला क्षेत्ररक्षक असलेल्या कौशल बोरकर झेल पूर्ण केला. राऊंड विकेट. 65 धावांचा पाठलाग. वाईट बॉलचा सिग्नल येतोय.
खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज चिन्मयला आपण पाहतोय पुन्हा एकदा राऊंड विकेट. आई चेंडू इथे मात्र जरूर चुकीचा आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र पंचांकडून जरूर आला. धावसंख्या 7 आपल्याला पाहायला मिळते. 58 धावा इथून अजून आवश्यक असतील. या 58 धावा संघासाठी कशा प्रकारे रुकतील हे फलंदाज पाहायचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे मात्र जरूर पसला. विशालची पैकी इथे मात्र जरूर चांगली आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्या 8 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 57 धावा विजयासाठी आवश्यक असतील. कौशलची गोलंदाजी इथे मात्र जरूर चांगली होती आहे. चिन्मयची गोलंदाजी इथे मात्र जरूर चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. कौशलनं चांगला झेल घेतलाय दुसऱ्या चेंडूवर. राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषणचा जरूर होतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या दिशेनं. सरळ 4 धाबांसाठी भूषणची कामगिरी इथे मात्र दमदार आहे. बारा धाबा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ ते बाकी असेल. चिन्मय गोलंदाजी मारकुरला आपण पाहतोय. अलकाट्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. हलकीशी अपील. आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. एकदा विटे मिळेल. धावसंख्या 13 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा इथून अजून एक मोठा फटका फलंदाजीच्या बॅटमधून येईल का हे पाहायचंय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निशांतला आपण पाहतोय. भूषण आणि निशांतची जोडी 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी इथे मात्र जरूर आहे. माने केले पण संघाविरोधात खेळायचं अंतिम सामन्यामध्ये जरूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यॉर्कर लेनचा चेंडू अगदी उजव्या स्टेजच्या थोडासा बाहेर टाकला. चांगली गोलंदाजी चिन्मयची म्हणावी लागेल. धावसंख्या 14 खर्च करत असताना पहिल्या पॉवर प्लेचं अनिवार्य षटक इथे मात्र थांबतंय. पहिल्या षटकाचा खेळ थांबलाय. धावसंख्या 14 एक विकेट. अनिकेत कांबळे गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. वेगावर स्वार होतो हा गोलंदाज. वेग कशा प्रकारे त्याच्याकडून केला जाईल हे पाहायचंय. अनिकेत कांबळे. मैदानाच्या आतमध्ये निशांत आणि भूषणची जोडी. धावसंख्या आपण पाहिली आहे स्कोर कार्डवर 14 धावा म्हणजेच विजयासाठी अजूनही 51 धावा 24 चेंडूंमध्ये गरज असेल. या 24 चेंडूंमध्ये 51 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील रोखल्या जातील हे पाहायचं. अनिकेत गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेटने. पहिलाच फटका इथे मात्र जोरदार खेळायचा होता. स्वतः चेंडूचा पाठलाग करेल अनिकेत. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे मात्र समाधानी मानलं गेलं. धावसंख्या आता मात्र 15 वर जाऊन पोहोचेल. 23 चेंडू 50 धावांची गरज आहे. 65 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. हा पाठलाग यशस्वीरित्या होईल का हे पाहायचंय. मानिक 11 संघाविरोधात कोणता संघ खेळणार ज्याचे प्रयत्न चांगले असतील तो नक्की संघ इथे मात्र अंतिम सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जो प्रयत्न करेल आणि येथून विजयाची चव चाकेल तो अंतिम सामन्याचं दार
ते मात्र जरूर उघडेल. रणझुंजार प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. कैलासवासी रवींद्र पांडुरंग मयेकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा बीड झाला. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मध्येतील धावसंख्येत भर. इथे मात्र क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं शिवमचं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या 17, 58 पाहिलं गेलं 48 धावांची गरज इथून मात्र असेल. या षटकातील ते अजूनही पाहिलं गेलं तर या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खूप काळ राहिलाय. अनिकेत चेंडू खाली येतोय. विकेट मिळाली आहे. भूषण बाद होतोय. माघारी परतावं लागेल भूषणला. सतरावर खतरा ठरला. 2 विकेट आपल्याला पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलवर जबाबदारी असेल. ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली जाते हे पाहावं लागेल. आता मात्र साहिल आणि निशांची जोडी 65 धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी होईल का हे पाहायचंय. इथून 48 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक असतील. विकेट मिळाली आहे. दांडी 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 गोल. माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक हा गोलंदाज असेल. हॅट्रिक पूर्ण केली जाईल का हे पाहायचे. मंदार मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झाला. मंदारची खासियत आहे जेवढ्या वेगाने येईल तेवढ्याच वेगानं फटकेबाजी तो करताना आपल्याला पाहायला मिळतो. चेंज ऑफ स्पेस इथे मात्र पाहायला मिळेल का की गतीवर स्वार पुन्हा एकदा होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू जरूर झाला. एकदा विते पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागते. धावसंख्या 18 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. 18 धाबा. विकेट आहेत मात्र अजूनही पाहिले गेले तर 3 विकेट. 18 धाबा खर्च करत असताना षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत थोडंसं सज्ज, थोडंसं थकलाय गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजी फलंदाजी चांगली केली आहे अनिकेतनं आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार त्यानं खेचले होते पहिल्या इनिंगच्या. परंतु तदनंतर आता मात्र जबाबदारी आहे ती गोलंदाजी जबाबदारी पार पाडत असताना आपण त्याला पाहतोय. 2 विकेट नावावर केल्यात.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय हो मध्ये खूप का राहिला. विशाल इथे मात्र झेल पूर्ण करतोय, विकेट मिळाली आहे हो. हॅट्रिक इथे मात्र पूर्ण होत असताना इथे अनिकेतची. अठरा चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. इथून मात्र कशा प्रकारे पटकीबाजी होईल. लो टॉस होता, इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जितू चाळकी स्वतः इथे मात्र येत असताना इथे हिट झाली आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. तिसरी धाव इथे मात्र जरूर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. आमच्या क्रीडा रसिकांमध्ये शरदजी नागवेकर, निलेशजी मयेकर, अशोकजी नागवेकर, प्रशांतजी चाळके, प्रदीपजी कीर आणि गुरुजी पालवकर हे उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत, आपल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत जरूर असेल. आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हा. शरदजी नागवेकर, निलेशजी मयेकर सर, अशोकजी नागवेकर सर, प्रशांतजी चाळके सर, प्रदीपजी कीर आणि तदनंतर गुरुजी पालवकर. आपल्या सर्वांना विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, हवेमध्ये खूप का राहिलाय. 6 धावांसाठी हा फटका येतोय. और 26 धावसंख्या आपण पाहतोय. 39 धावांची गरज. इथून मात्र पुढे असेल 16 चेंडू 39 धावा. हे समीकरण वारंवार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मंदारची बॅट बोलेल का? स्मितेश बोरकर कशा प्रकारची कामगिरी करतोय हे पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू खाली येतो. विशाल बोरकर झेल पूर्ण करतोय.
विकेट मिळाली आहे मोठी. मंदार सारखा फलंदाज माघारी परतला. जरूर विकेट टू विकेट गोलंदाजी आणि आमंत्रण दिलं होतं मोठ्या पटक्याचं आमंत्रण स्वीकारत असताना आपल्याला फक्त मोठा पटका खेळायचं हे मनात होतं. उंची प्राप्त झाली चेंडूला, लांबी प्राप्त करू शकले नव्हते. मंदार बाद झालेत. या स्पर्धेसाठी विजेत्या संघासाठी कॅश प्राइज भैयाजी सामंत, उपविजेत्या संघासाठी कांचनजी नागवेकर यांनी कॅश प्राइज दिले. त्यानंतर बंड्याजी मयेकर यांच्याकडून विजेत्या संघासाठी उपविजेत्या संघासाठी आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात. परागजी नागवेकर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यासाठी आकर्षक चषक येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक चषक मुन्नाजी कीर यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळते. दिलीपजी पिलनकर यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी चषक येताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीकजी माटेल यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी चषक येताना आपल्याला पाहायला मिळते. रश्मीजी बोरकर यांच्याकडून सिक्सर किंग साठी चषक येताना आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य तीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकत्र आले. कॉलिंग नाही आहे. धावसंख्या 28. इथून 37 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू 37 धावांची गरज असताना इथे मात्र आक्रमक या चेंडूवर व्हावं लागेल. मग येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. एक मोठा फटका इथे मात्र अपेक्षित असेल. 37 धावा अपेक्षित आहेत. षटकार खेचला ते 31 धावा शिल्लक राहतील 12 चेंडूंमध्ये. परंतु षटकार खेचेल का फलंदाज हे पाहायचा. बॅटची कडा घेतली. यष्टरक्षक बीट झाला. एक धाव इथे मिळते. एका धावीच्या मध्ये धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या 29. इथून 36 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू आणि 36 धावा विजयासाठी आवश्यक असताना या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य विकासजी मयेकर सर, त्यानंतर भूषणजी चव्हाण सर, सुहासजी पवार सर, समीरजी भाटडे सर, बंटीजी भाटकर सर, प्रदीपजी कीर सर, नानाजी नागवेकर सर, प्रकाशजी रसाळ सर, तुषारजी साळवी सर यांच्याकडून मुलाचं सहकार्य. नाझिया मुकदम मॅडम, शंकरजी जोरे, शरदजी नागवेकर यांच्याकडून लाईट पाणी व्यवस्था यांनी करून दिली आहे. त्यानंतर रामेश्वर वाडे क्रिकेट क्लब ग्राउंडसाठी मेहनत आणि मदत केली आहे. आणि त्यानंतर परागजी नागवेकर, प्रतीकजी साळवी, अप्पाजी भूते, अप्पाजी आग्रे, त्यानंतर गुरुजी पालवकर यांच्याकडूनही आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी जरूर लाभतंय. या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर जे 8 संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिले त्या 8ही संघ मालकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये जरूर असेल. कारण तुमच्याचमुळे ही स्पर्धा इथे मात्र आज अंतिम क्षणामध्ये येऊन पोहोचली आहे. अंतिम क्षणापासून मात्र आपण एक पाऊल दूर असू. क्वालिफायर 2 म्हणजे सेमीफायनल क्रमांक 2चा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथून जो कोणता संघ हरेल तो सरळ या स्पर्धेला रामराम करेल आणि वर्षाचे 365 दिवस वाट पाहिल की पुन्हा एकदा रणझुंजा प्रीमियर लीगमध्ये आम्हाला कधी खेळता येईल आणि कधी दाखल होता येईल यासाठी. परंतु इथून प्रयत्न चांगले असतील तर तुम्हाला विजयाच्या दिशेनं आणि जात असताना तुम्हाला अंतिम सामन्याचं दारही उघडं असेल. अंतिम सामन्याचं दार पहिलं उघडलं ते मात्र माणिक 11 म्हणजेच प्रथमेश भाटकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट गोलंदाज सज्ज होते. तेच तरदार गोलंदाजी. इथे मात्र पटका चांगला, परंतु उंची जेवढी प्राप्त झाली तेवढी लांबी नाही आहे. शिवम बोरकर इथे मात्र जेल सोडत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे धावा मिळतील एकूण 2. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 31 धावा. विजयासाठी अजूनही पाहिलं गेलं तर धावांची गरज आहे. इथून मात्र 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. या 34 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे पाहायचे.
रणझुंजार क्रिकेट क्लब मनोरंजन चिंचकरी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षकाकडे संधी नसेल. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. तेजस आलाय. एकदा विटे मिळते. चांगली पैकी अगदी डीपमधून केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेला चांगली पैकी होत असताना धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 32-33 धावांची गरज. 10 चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडू मागे आता तुम्हाला 3 धावा या बनवाव्या लागतील. या 3 धावा बनवण्याची जोखीम कोण घेईल हे पाहायचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅट बॉल संपर्क हलकासा झालाय. एकदा बिते बेतिया एका धावच्या मध्ये धावसंख्येत भर पडेल. अनिकेत इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. या सामन्याचा हिरो तो मैदानाच्या आतमध्ये जरूर झालाय, कारण बॅटिंगच्या साह्यानं 4 षटकांच्या मदतीनं त्यानं 44 धावा जरूर कुठल्या. अंतिम षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या. वेग वेग आणि वेग पाहायला मिळतोय. तेच तर्रार अगदी डोळ्यांना न दिसण्या इतका वेग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी दर्जेदार आहे. जवळजवळ 130 ते 135च्या गतीनं ही गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी इथे होत असताना थोडंसं थकलाय, परंतु थकून चालणार नाही आहे. आपल्या संघासाठी मोलाचं काम अंतिम सामन्याचं दार उघडायचंय हे माहिती आहे, ठाऊक आहे आपल्याला. न थकता न हरता न डगमगता इथे मात्र तुम्हाला खेळ करावा लागेल. पंचांचा डेड बॉलचा सिग्नल येतोय. रनअपमध्ये थोडासा बिघाड आपल्याला पाहायला मिळाला. सूरज उर्फ भोऱ्या मयेकर, स्मितेशजी बोरकर, मनीषजी बातडे, सुबोधजी कुंभार, साईजी कांसरे, प्रत्येकजी मयेकर, स्वप्नीलजी बातडे, समर्थजी मयेकर, दिवेशजी भोंबल, अभिषेकजी गवाळे. उत्कृष्ट असा चेंडू हाताळला गेला. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधूनही टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय अनिकेतसाठी. तेच तर्रार गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर चौथंही पूर्ण झाले. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. माफ करा, अजूनही एक चेंडू इथे शिल्लक असेल. 33 धावा इथे पूर्ण झाल्यात. अजूनही 32 धावांची गरज असेल. इथून 7 चेंडू 32 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चिन्मय येतोय. यस, इथे झेल झालाय. विकेट मिळाली. माघारी परतावा लागेल. खेळ खल्लास. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते.
4 चेंडू 30 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला फलंदाज रणजित पाहायला मिळतोय. 10व्या क्रमांकावर दाखल झालेला फलंदाज रणजित आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राइक टू आहे अभिषेक गबाळी. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर अभिषेक गबाळीला या पंचक्रोशीमध्ये विजय पावलेचा फॅन असे म्हटलं जातं. तोच गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळते. अगदी जबाबदारी विजय पावले अनेक मोठ्या सामन्यांमध्ये घेतो, तशी जबाबदारी या सामन्यामध्ये घेतली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती, ते मात्र चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. एकदा विथे पूर्ण केलेली जाईल का हे पाहायचंय अजूनही. यस, एकदा विथे पूर्ण होतीये. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर इथे मात्र पडत असताना आतापर्यंत पाहायला मिळाली. 36 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 29 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील दोन चेंडू 29 धावा. क्वालिफायर 2 इथे मात्र आता जवळजवळ निश्चित झालं. अंतिम सामना 2 संघादरम्यान असेल, त्यामधील एक सामना एक संघ आपल्याला पाहायला मिळते माणिक 11 जरूर रणझुंजार एक्सप्रेस सोमेश्वर रणझुंजार संघाला बिलॉंग करणारा खेळाडू रणझुंजार एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. विजय पावलेचा फॅन हा जरूर आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये अभिषेक गबाळी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गती इथे जरूर आहे, अगदी चांगली खेळी इथे मात्र त्यानं करून दाखवली आहे. 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज असताना 3 धावा त्यानं खर्च केल्यात. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला जातोय. जेल होईल आणि अंतिम सामना मध्ये दाखल होणारा संघ मंगलमूर्ती 8 आपल्याला पाहायला मिळेल. काय फक्त अपेक्षा एका चेंडूर असतील, जवळजवळ निश्चित झाल्या मंगलमूर्ती 8 संघ अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी. नितीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा फलंदाज. कौशल बोरकरने घेतलेला पहिला झेल या संघासाठी जरूर लाभदायक ठरलाय. अगदी पॉइंटला तो झेल पूर्ण केला गेला ओंकार सुर्वेचा. ओंकार सुर्वे पहिल्या चेंडूपासून अगदी घातक ठरत होता. त्यानंतर चांगली कामगिरी अनिकेतची राहिली आणि अभिषेक गबाळी ती कामगिरी ते मात्र जरूर करताना पाहायला मिळते. हा चेंडू जाईल निर्धाव आणि अंतिम सामन्यामध्ये फायनलचं तिकीट मिळवणारा संघ ठरलाय मंगलमूर्ती 8 विरुद्ध माणिक 11. जो पहिला सेमीफायनलचा सामना पार पडला त्या 2 संघांविरोधात अंतिमही सामना लगेचच पार पडेल. मॅन ऑफ द मॅच ज्यानं धुवाधार खेळी केली. 14 चेंडूंमध्ये 44 धावा आणि 2 षटक हातात असताना केवळ 8 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट आपल्या नावावर पूर्ण केल्यात. तो अनिकेत कांबळे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. विनंती असेल अनिकेत, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी अगदी शैलीत घेऊन येत असताना स्मितेश बोरकर आपल्याला पाहायला मिळते. संघ जरूर अडचणीत सापडला पहिल्या 3 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर अंतिम षटकामध्ये धुवाधार खेळी तब्बल 4 षटकार आणि एकर 2 धावांच्या मदतीने तब्बल 28 धावा त्यानं कुठल्या होत्या. त्याच अनिकेतला इथे मात्र खांद्यावर घेऊन इथे मात्र स्मितेश बोरकर दाखल झालाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अनिकेत कांबळेला आपण पाहतोय. एक टी शर्ट आणि मॅन ऑफ द मॅचचं मेडल आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. अभिजित बोरकर यांच्या शुभ हस्ते अनिकेत कांबळेला इथे गौरवण्यात येते. मॅन ऑफ द मॅचचं मेडल आणि मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट इथे मात्र सुपूर्द केले जाईल.
प्रशांतजी चाळके सर, आपल्याला विनंती असेल आपणही आमच्या मुख्यमंत्र्या दिशेने या आणि तदनंतर युवा सेना तालुका प्रमुख अनिकेतजी चव्हाण, आपल्याला विनंती असेल आपणही आमच्या मुख्यमंत्र्याच्या दिशेने या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये जरूर असेल. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.